केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पंजाबमध्ये पेपर लीकच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेला आहे आणि भाजपकडनं आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयावरती मोर्चा काढला जातो। हे मी बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते जमल्याचं बघायला मिळते आणि पंजाबमधील जो पेपर लीक झालेला आहे त्या पेपर लीकच्या विरोधामध्ये अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक आहेत त्यांच्या विरोधामध्ये खरं तर घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी खरं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी हातामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्ड घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दिल्लीमधील अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील सोबतच पदाधिकारी या मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत आणि पंजाब के युवाओं को न्याय दो, भरती में पारदर्शकता लाओ अशा पद्धतीचे प्ले कार्ड्स असतील। सोबत हातामध्ये पंजाबचा युवा पूछ रहा है सवाल कब मिलेगा इंसाफ अशाही पद्धतीचे काही पोस्ट कार्ड जे आहेत ते हातामध्ये घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं या ठिकाणी घोषणाबाजी देखील केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। फिरोजशाह रोडवरती आम आदमी पक्षाचं खरं तर हे कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या पाठीमागच पोलिसांनी खरं तर हा मोर्चा पूर्णपणे अडवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पोलीस पुढे या ठिकाणापासून जाऊ देत नाही, अजूनही काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमणार आहेत आणि मग इथून आम आदमी पक्षाच्या कार्यालयाकडे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जातानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पण या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांकडून खरं तर तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा जो रोड आहे दिल्ली हा जो रोड आहे तो फिरोजशाहचा रोड आहे, पण हा रोड पूर्णपणे बंद केलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की पोलिसांनी दिल्ली पोलिसांकडून खरं तर हे पूर्णपणे बॅरिगेटिंग जे आहे ते केलेलं आहे। इथून पुढे साधारणतः उजव्या हाताला गेल्याच्या नंतर आम आदमी पक्षाचं कार्यालय 200 ते 300 मीटर अंतरावरती आहे, पण त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांकडनं हा रोड जो आहे तो पूर्ण बंद केलेला आहे। बॅरिगेटिंग जे आहे ते लावण्यात आले आहे। रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान असतील, दिल्ली पोलिसांचे जवान या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पोलिसांकडनं खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत। मोर्चेकऱ्यांशी संवाद जो आहे तो चांगल्या पद्धतीने साधा, त्यांना विनंती करा, त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा लाठीचार्ज करू नका किंवा त्यांच्या कुठल्याही पद्धतीचा हल्ला त्यांच्यावरती करू नका अशा पद्धतीच्या सूचना खरं तर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या पोलिसांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी जी आहे ती घेतल्याचं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।